गुड मॉर्निंग मंडळी. डे 7 आपल्या उत्तराखंड राईडचा. आपण आहे काल आलो उर्गम व्हॅलीमध्ये मित्राकडं आणि आत्ता वाजले 7:10 वगैरे झालेले लेट टाईम. आणि इथं भाई -3 डिग्री टेम्परेचर आहे आत्ता. मी तुम्हाला स्क्रीनशॉट ह्यात ॲड करतो टेम्परेचरचं. इथल्या -3 डिग्री टेम्परेचर आहे आणि व्ह्यू इकडं पहा. इकडे डोंगरावरती हे आहे, बर्फ आहे. ह्या मधल्या याच्यावरती वरती आहे थोडा थोडा आणि समोर हे पीक वरती आहे पूर्ण आणि ह्या डोंगरावरती थोडा थोडा आहे इकडं. आता आजचं काही शेड्यूल काय अजून फिक्स नाही केलेलं, काय माहिती नाही आत्ता काय आज काय करणार आहे ते. हां, एक आपल्या ह्या होमस्टेची एक पूर्ण टूर, हे टूर इन द सेन्स होमस्टे पूर्ण तुम्हाला दाखवतो, त्याचा एक व्हिडिओ असेल. बाकी बघू आज काय आहे. आज काय निवांतच आहे. आज काही कुठं जायचं नाही आहे, इथं स्टे आहे. उद्या सकाळचं किंवा बघू उद्या, म्हणजे उद्या पण इथं राहिलो तर ठीक आहे, नाही तर मग उद्या सकाळी चेकआउट करेल. आणि तो हा जो मध्ये सेंटरला दिसतोय स्क्रीनच्या, तो दोनागिरी पर्वत आहे. म्हणजे ह्याचा सिग्निफिकन्स असा आहे की भगवान हनुमानाने त्याच पर्वतावरनं संजीवनी बुटी नेलेली आहे, असा खेळ आहे ते दोनगिरी पर्वतावरून. आणि इथं एकदम शांत पीसफुल आहे, म्हणजे अजिबात कशाचा आवाज नाही, काय नाही काय नाही, एकदम शांत आहे. आणि हे सचिंद्रजी इथले कार्यकर्ते आहेत. ही कार्यकर्ती हा आलो आलो. हे एक पिल्ला आहे, अजून एक पिल्लू आहे. ही मम्मी आहे पिल्लांची आणि हायशा हे बहुतेक पप्पा आहेत. अजून 2 कार्यकर्ते येतील थोड्या वेळाने, त्यांचा व्हिडिओ घेतो नंतर. आता इथं शेकोटी केली, जरा शेकून घेतो जरा. इथं मांजर पण एक आहे बघा. आणि अजून एक कार्यकर्ता हे घेतला, आतमध्ये गेला. मस्त शेकोटी लावलेली. आता कुठं जरा गरम वाटायला लागलं आणि सनराईज पण झालाय आत्ताच. हा बरं वाटतंय आता जरा शेकल्यावरती थोडं. आणि ही काइंड ऑफ म्हणू शकतो आपण की पहाडावरती अशी, म्हणजे डोंगरावरती अशी सुरुवात होती इथं. मस्तपैकी म्युझिक लावलेलं आहे शांत, आणि मस्त हर्बल टी बनते आतमध्ये. वास यायला लागला आत्ताच. हा हा हा, सुंदर. आणि जस्ट इमॅजिन की म्हणजे आता जी रूम आहे ना वरती, आमची इथं वरती रूम आहे, रूममधनं बाहेर पडल्या पडल्या असा नजारा बघायला मिळणार तुम्हाला. म्हणजे समोर हे बर्फाच्छादित डोंगर दिसणार, व्हॅली, सगळा व्ह्यू तुम्ही सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला बघायला मिळतोय. लाईफ इज व्हेरी सिम्पल तसं तर, पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. हा ह्याच्यामधला डायलॉग आहे. अच्छा, आपला कोण बावर्चीमधला आहे. मी असं चिपकवलं आहे फक्त, ह्याला असं आहे पूर्ण दाखवलं. ह्याच्या मागेही बर्फ आहे. आणि आपली हर्बल टी.
स्मेल आला होता असंच वाटलं होतं वास आणि चहा भारी झालेला असणार आहे आणि मस्त हर्बल टी. यस, आ जाओ भाई, आ जाओ तुम भी वीडियो में. मैं तो आ गया. हाँ? आ तो गया था. नहीं इधर है ना वो कहा ये इस कैमरे में नहीं, इसमें इधर क्या है? ये लगाया इधर हर्बल टी. हर्बल टी. Cheers. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. मोहित भाई येत आपले, सचिंद्रचे मामाचा मुलगा आहे. Yes. आणि गरम गरम पोटात जाते ना, आता असं एकदम फील होते असं गरम गरम होतं. हा जो रोड दिसतोय ना फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये, हा बघा इकडून असा इकडनं येतोय असा. तर ह्या रोडने आपण आलो काल आणि हाच रोड इथं खाली या ठिकाणी आपले जी आहे प्रॉपर्टी, इथं स्ट्रेट खाली इथनं इथं खाली पुढं उतरतो म्हणजे तिथनं जातो. तर आपण तिथं गाड्या लावलेल्या आहेत खाली आणि 1 किलोमीटर वरती चालत आलेलो आहे. आणि माहीत नाही पण किती वर्षांनी एवढी दमछाक लागली किंवा एका किती वर्षांनी एवढं हाईक केली आठवत पण नाही मला आता. पण नाही बाय, म्हणजे फाटली होती लिटरली. ठीक आहे, वर्थ आहे इथं, म्हणजे एवढा एफर्ट घेऊन वरती आहे ना, वर्थ आहे. ओके, इथं दूध गरम करतो आहे, इथं कुकरला लावले काहीतरी आणि गाजर कट करून ठेवले. ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. केटल ही जास्त गरजेची आहे तर पाणी गरम गरम प्यायला. घरी असताना एवढं कोणी सांगितलं ना की कोमट पाणी पीत जा, काय करत जा थोडं सकाळी, तर ते होत नाही पाळणं. इथं झक मारत ते करावं लागतंय. नो ऑप्शन. गार पाणी एवढं पिऊ शकत नाही, चिल्ड एकदम. अगदी बर्फाचं पाणी म्हणलं तरी चालेल, ते कसं पिणार. त्यामुळं आज सकाळी 2 ग्लास गरम पाणी पिलेले. नाश्ता आलेला आहे, उपमा, पीनट बटर चपाती, चहा. आधी चहा प्यावा कसा, तसं तर मस्त ऊन लागते, एकदम सही. आणि जसं थोडा जरी सूर्य इकडे झाला ना, म्हणजे नाही का की ऊन यायचं बंद झालं ना, लगेच गार पडायला चालू होतं. आणि हा व्यू आहे ब्रेकफास्ट ना, और क्या चाहिए. सो यस, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो एकदम. आता सूर्य पण जवळपास बऱ्यापैकी वरती आला आहे, त्यामुळे थंडी अशी नाही आहे. सावलीत गेलं की थंडी वाजते लगेच, थोडं उन्हात असले काय वाटत नाही आहे. तर आता तुम्हालाही प्रॉपर्टीचं जरा थोडंसं, म्हणजे होमस्टे जो आहे मित्राचा आपल्या, तर त्याची तुम्हाला थोडी टूर करवतो. तर हे आहे आपला योगमात्र होमस्टे, इकोस्टे. बिना आज्ञा के अंदर ना आहे. ठीक आहे, चला. तर इथं हे काहीतरी स्टोरेज वगैरे टाईप केलेलं आहे बहुतेक. इथं वॉशरूम्स आहेत. हे इंग्लिशवालं आहे, ते पलीकडचं इंडियनवालं आहे. तसे वॉशरूम आहेत 2. इथं आय गेस डॉगसाठी डॉग हाऊस केलेलं आहे छोटं. इथं ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग, कोथिंबीर वगैरे आहे त्यात, तर ते छोटंसं त्यात करतो आहे. बाकी
इथं बघितलं एक टेंट आहे आणि ही त्यांची योगा आणि मेडिटेशन करायची जागा आहे. छान बघा ना, सकाळी सकाळी ज्यावेळेस आत्ता तरी ऊन इथं इथपर्यंतच आहे, त्यावेळेस सकाळी सूर्य त्या ठिकाणी असतो तर त्यावेळेस ऊन अजून म्हणजे नाही का, म्हणजे 8 वाजता वगैरे मेडिटेशनचं 7 वाजता वगैरे टाईमला ज्यावेळेस सनराईज होईल त्यावेळेस सगळ्या योगा मॅट वगैरे आहेत वरती, ह्याच्यावरती योगा मॅट आहे तिथं. अच्छा, एक टेंट आहे, छोटासा नाही मोठासा टेंट आहे. योगाचे काही प्रकार इथं फोटोजमध्ये दाखवलेले आहेत. सरपण आहे जाळायला. आणि जे मेन महत्त्वाचं आहे ते हवं इथे सरपण वगैरे हे करून ठेवलेलं आहे. आणि इकडनं दगडी जिना आहे हा, इकडनं पण आहे आणि त्या साईडनी पण आहे. आणि एक ही त्याची रूम आहे, ही त्याची रूम आहे बहुतेक. अशा 1 2 3 खाली आणि एक बघा ह्या खाली. आणि मस्त वॉल पेंटिंग वगैरे केलेले आहेत. वरती पण पेंट केलेले आहेत. रूम तर तुम्हाला दाखवली आपली. इथं किट्टूच कॉर्नर, तो मगाचं मांजर होतं ना त्याचं हे सगळं. आणि वरती इथं पण पेंटिंग आहेत. आणि वरती 1 2 3 4 5 रूम आहेत वरती. आणि हा इकडचा जिना आहे वरती जायचा. आणि हे किचन आहे, किचन दाखवलं तुम्हाला काल. तर असं सगळं हे एक स्पीकर आहे ज्याच्यावरती आपलं सगळे स्पिरिच्युअल गाणी वगैरे सगळं चालू असतं. इकडं वरती एक असा फ्लॅट हे आहे, जागा आहे तिथे. आणि कार्यकर्ते तिकडे आहेत, 1 2 एक इकडून आला. आणि हा एक. आणि आता आपण सचिंद्र भाईशी जरा डिटेलमध्ये डिस्कस करू. तो यस, बोलो भाई, क्या अपने होम स्टे के बारे में सचिंद्र भाई? ये होम स्टे हमने 2022 में शुरू किया था. उसके पहले ये पुराना घर था. यहाँ पे नॉर्मली जिनका ये घर है वो यहाँ पे नीचे अपनी गाय बकरी रखते थे और ऊपर फसल जो भी सीजनल क्रॉप्स होती थी उसको स्टोर करते थे. और गर्मियों के टाइम पे कभी कभी आते थे रहने के लिए. तो फिर हमने 2022 में इनसे बात करके इसको हमने रिलीज पे लिया और इसको पूरा रेनोवेट करके हमने इसको होम स्टे में कन्वर्ट किया. तो अभी 3 साल हो गए इस होम स्टे को. और मतलब जो भी पुणे में जॉब था वो सब छोड़ के ये सब डिसीजन लेना कहाँ से, मतलब क्या प्लान था? बस कुछ नहीं, वो धीरे धीरे लाइफ में कुछ ऐसी चीज़ें होती हैं कि आप सोचते हो कि चलो लाइफ को एक अदर एंगल से भी देखना है ना. तो मैंने ट्रैवल को पकड़ा कि शायद लाइफ कुछ डिफरेंट तरीके से दिखे मुझे. तो काफ़ी ट्रैवल किया. ट्रैवल करने के बाद में फिर मैं ऋषिकेश आया. ऋषिकेश के बाद दुर्गम आया. तो अब नेचर में रहता हूँ तो अच्छा लगता है. बाकी इसका कोई सब्स्टिट्यूट नहीं है. तर बाकी होमस्टेचं वगैरे डिटेल्स वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. कुणाला यायचं असेल तर या, पण एक तयारी करून या की काल माझी हालत बघितली कशी झाली होती, तर तशी चालायची तयारी करून या. बाकी छोटा ट्रैक है 1 किलोमीटर हाँ का. 1 किलोमीटर का छोटा ट्रेक आहे. पर ऊपर पहुंचने के बाद में यस, सुकून है. हाँ, वर्थ इट है वो करना तो डेफिनेटली वर्थ इट है. तो फिर क्यों कॉल कर रहे हो मैडम? जर कोणाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देतो. नहीं, मुझे एचडीएफसी बैंक से तुम्ही बहुत कॉल है मैडम. मुझे कॉन्टॅक्ट आपके करा सिस्टम से निकाल आणि दो, नक्की मुझे या. रिक्वायरमेंट अभी लेने की. थँक्यू सचिंद्र भाई. थैंक यू. थैंक यू. अभी हम लोग हैं उर्गम वैली में और ड्रोन से क्या बेस्ट शॉट लिया दिखाता हूँ मैं. जस्ट वेट फॉर इट.
असंच थोडंसं फिरतोय आजूबाजूचा एरिया. आणि झाड बघा मोठं आहे, बुंदा बघायचा केवढा आहे, सुंदर आहे. आणि इथेही लोक कचरा करायचं सोडत नाहीत. आता तरी वरती पण प्लास्टिकच्या पिशव्या दिसल्या त्या सगळ्या गोळा करून जाळल्या. आता तिथं एक, हे बघा इथे एक, आणि हेच वरनं स्नो मेल्ट होऊन येते पाणी थोडं थोडं. आणि हे थोडासा वॉक घेता घेता हे गावाचा वर्ण व्ह्यू दिसतोय व्हॅलीमधला, सुंदर आहे. झाड बघा वाळून गेले. आणि इकडं पीक. डोंगरात शेती करणं किती टफ काम असतं, कारण एकदा स्लोप असतो. मी अशी सगळी दगडांची वॉल जी बनवली आहे ती मॅन्युअली दगड तोडून बनवावी लागते. ती तोडून बनवलेली आहे. आणि अशी छोटे छोटे पॅचेस. आता इथं हे जे आहेत समोर पिशवीत ते ॲपलचे पेड आहेत, ॲपलची झाडं आहेत. आणि इथंही वरची बघितलं ना, वरची तर इथं ॲपलची ही वरती झाडं आहेत ना, ती ॲपलचीच आहे ती. आणि इथं खाली फ्लॉवर वगैरे छोटी छोटी म्हणजे पॅचेसमध्ये, छोट्या छोट्या पॅचेसमध्ये शेती करावी लागते. आणि हे काका आहेत ज्यांची शेती 80 वर्ष वय आहे. आता त्यांनी ही झाडं आणलेली आहेत लावायला. मेहनत आहे इथं, पण त्यांनी छोटासा पॅच शेती ह्याचा काहीतरी भाजीचा लावलेला आहे. आणि तिकडं फ्लॉवर आहे, कोबी आहे, आणि पलीकडं वरती अजून तिथं पालक आहे. आणि बघा इथं तुम्हाला हे बघा दगड तोडण्याचं काम मॅन्युअलीच होतं आहे. हे बघा तोडून तोडून ठेवलेले आहेत जसे लागतात तसे. मग हे बघा इथं कसे लावले ते असे. आणि बाबा पुढं एक अशी बॉर्डर स्टेप बाय स्टेप. या पुढेही बघा इथं काही ह्याच्यातही हे झाड नाही लावलेली काय होते काय, फक्त ते सपोर्टसाठी आहेत. ते त्या काठ्या आहेत त्या सपोर्टसाठी आहेत. वाटाण्याचं कशाचं झाड म्हणतात, भेंडीचं, तर त्यासाठी. आणि त्याची ही वॉल. असं एकंदरीत शेतीचा इथे प्रकार आहे. इथे आहेत ना काही अक्रोडचे पण नाही लावलेले आहेत. दाखवतो हे जे आहे हे अक्रोडचं आहे. त्यानंतर हे इथे एक अक्रोडचं आहे, वरती एक आहे हे अक्रोडचंच आहे. आणि हे जे आहे हे आहे ॲपलचं. हे 2 वर्षाचं झाड आहे आणि एवढं झालं आहे 2 वर्षात फक्त. आणि ही त्यांची फेन्सिंग आहे. आणि जे मग अशी ॲपलची ती रोपं आणलेली दाखवली ना पिशवीतली, ही गव्हर्मेंट प्रोव्हाइड करते यांना आधार कार्डवरती 4 रुपयाला 1 रोप ॲपलचं. डिफिकल्ट आहे इथं पण शेती करणं, तसं कष्ट आहेत. कारण हे सगळं बाकीच्या, कारण इथं वरती काहीच येत नाही ना, कुठली मशीन येत नाही, काही नाही काही नाही काही नाही. तर त्यामुळं सगळ्या गोष्टी जवळपास मॅन्युअलीच कराव्या लागतात. जसं मगाशी दाखवलं तसं दगड फोडणं चालू आहे. आता ते इथं हे जे आहे इथं दगडाची वॉल अर्धी आहे, ते अलीकडे लागेल अजून इथं दगड, आणि अशी दगड लागतील. आणि ते तिथं त्याच्या याच्यामध्ये ॲपलची ती झाडं लागतील. आता काकांचं दगड फोडणं चालू आहे. म्हणजे हे का हे जे हे छोटा दगड आहे त्याचे बारके, मोठा दगड आहे त्याचे बारके बारके तोडून असे केलेले आहेत. छान. आणि आमच्या होमस्टेचा वरतून व्हिडिओ आहे. आणि मागं बॅक साईड अशी पूर्ण. मोबाईलचा स्टोरेज फुल होत आलं आहे, त्यामुळे बॅकअपला लावलेत हे, त्यामुळे मोबाईल रेकॉर्ड करता येणार नाही आता, त्यामुळे ह्याच्यामध्ये करतो आहे. आणि आपलं लंच आलेलं आहे. चटणी आहे, दाल राईस आहे.
आणि इथं जसं सांगितलं की पट्टपट आता गार वारं चालू आहे, पटापट पटापट लगेच गार होतं, त्याच्यामुळं गरम गरम आहे ते खाऊन घेतो. आणि प्लॅन काय असं ठरलं आहे आता की आज इथंच थांबणार आहे. उद्या सकाळी लवकर निघून ऑलीला जाऊन जोशीमठ ऑली करून मग मंडल म्हणून एक जागा आहे तर तिथं थांबणार आहे. आणि उद्या तिकडनं स्टार्ट करून वाया चोपटा आपण ह्याला जाणार आहे ऋषिकेशला. उद्या संध्याकाळीपर्यंत ऋषिकेशला पोचायचं असा प्लॅन आहे. आता आज तारीख आहे 5, उद्या नाही सॉरी परवा संध्याकाळीपर्यंत ऋषिकेशपर्यंत पोचायचं आहे, 7 तारखेपर्यंत. आणि 8 तारखेला इव्हेंटला एंट्री करायचा. बघू आता कसं काय मॅनेज होतं ते बघावं लागेल, कारण रिझर्वेशन केलं नाही किंवा बुकिंग केलेलं नाही इव्हेंटचं. तर बघू, चेक करू काय होतं ते. तर चलो आता जेवण करून घेतो, गरम गरम आहे तोवर. आता क्रिकेट खेळायला चाललो आहे जरा, बऱ्याच दिवसांनी खेळतोय. चलो. अरे काय तरी हाताला हे झालं, हे बहुतेक हे खान हे झालं रे, आग. हाँ क्या है हे बघा, हे झाड आहे. नुसतं ब्रश झालं हाताला आणि आज वाईट, म्हणजे काही हे नाही आहे, कापलं वगैरे नाही किंवा काय नाही, पण आग भरपूर होते. त्याचं नाव काय ते विचारतो मी त्याला. बिच्छू काहीतरी म्हणला तो, पण डंख भारी खतरनाक डंख होता. मारी आगा व्हायला लागली हो पूर्ण. बिच्छू घास नाव होतं, बिच्छू घास. आणि म्हणजे असं नाही का, थोडा करंट लागल्यासारखं झालं एकदम, आणि थोडं आगा व्हायला लागली. नंतर पण काही नाही तसं, बाकी काही नाही. डेंजरस नाही आहे, कारण का तर डेंजरस असं तिथे ठेवलं नसतं ना एवढं एंट्रन्सवरतीच. चलो. हे आहे आमचं क्रिकेटचं मैदान. आज पण इथं वॉक करून 2 दिवसात हालत खराब करून टाकली. आता इथं येईपर्यंतची हालत आहे. आता परत जायचं आहे सर्वांनी. आणि ग्राउंड बघा कसं लोकेटेड आहे. आगे की तरफ इकडे डोंगर. बॉलिंग करना होता नहीं है ना, ऊंचा थोड़ा उसको पीछे करो. आ रहा है वो भी आ रहा है. आता थोडंसं ऊन पण आहे चांगलं, त्यामुळं विटॅमिन डी असतं भरपूर झालं आहे. आता चला, हा थोडा वर्कआउट अजून. हम 4 महावीर जी ऐसा करें, बॉलिंग करोगे ना? बेटे में बॉलिंग करते हो, नहीं बैटिंग करते हो? बैटिंग करता हूँ कभी. कैच पकड़ लेते हो? हाँ वो तो कर लेता हूँ. फिर बस चलो. जहाँ खड़े रहोगे हाथ में बॉल आ जाएगी, पकड़ लोगे ना. हाँ बस. सोच के आए हो कि आज आपको हराना है हमने. अच्छा आप ठीक है. हो तो महावीर जी, लोंडो की टीम और हमारी बड़ों की टीम. माँ कसम. गोल्ड ये साबित कर देना है आज. तो ॲज यू कॅन सी वो वाला बैट लेके नहीं है. विकेटच्या मागे थांबलेलो आहे नहीं तो आणि आपली मॅच आता सुरू होतीये. आणि बघा स्टेडियम काय आहे आपलं, म्हणजे धर्मशालाच्या स्टेडियमपेक्षा भारी स्टेडियम आहे. पीछे को व्यू देखो, आप इसको कवर करो. इकडे वरती डोंगर आहेत सगळे. तिथं मागं बर्फ आहे त्याच्यावरती, बघितलं नव्हतं काल. और बेस्ट.
सचिन भाई, 5 केटी भाई, मैं और वो नीचे है क्या? वो धर्मा भाई शायद। वो बॉलर यहाँ पे फील्डर खड़ा है और वो 2 फील्डर ऐसे मिलके 4 लोगों की टीम है। यस 2 रन। बढ़िया शॉट। पूरा ना यहाँ पे ऊंचा हो गया है। 2 बॉल 2 रन। वहाँ पे मैंने 2 बॉल लगाया अंपायर। यहाँ पे केटी भाई का 360 चल रहा है, तो सब एंगल से व्यू मिलेगा आपको गेम का। 4 बॉल 4। आउट है। 5 बॉल 4 रन 1 विकेट। जाओ जाओ नहीं आने के जब तक मैम ने शिवानी 11। बहुत बढ़िया बहुत बढ़िया। गोल्ड इज नॉट गोल्ड। अब इनको समझ में आ गई गोल्ड ओल्ड इज ऑलवेज गोल्ड। रुक जाओ। चलो हाथ देना नहीं ये पकड़ो, ये पकड़ो ऐसे पीछे से पकड़ो। हाँ बस दे दो ऑन है। तुम भी आ रहे हो वीडियो में। नहीं देखी दिख रही है। कूदना पड़ेगा। चलो चलो जय महेशवती जय महेशवती। ओ चुप गए कांटा लगा। हाँ देखा कैसा कैसा एडवेंचर करके आ रही है। शक्तिमान कूद जाओ खाली बस आणि मग बोली पुढे गे नाली में मत कूदना बस। लो बस एडवेंचर खत्म ही नहीं हो रहे इस ट्रिप के। चल आजा खाएगा। बॅक टू पॅव्हेलियन। ग्राउंडवरनं पॅव्हेलियनमध्ये मस्त क्रिकेट वगैरे खेळून झाले। परत आज पण मस्त वर्कआउट झालेला आहे आणि सनसेट आता व्हायला चाललेला आहे, तर जरा टाईम लॅप्स वगैरे लावतो. आणि हे बघा हा एक आला आहे लगेच इकडून, हा आला आहे, तो आहे, ही आहे, नाही दोघी तीच आहे, ती पण तीच आहे,
अरे बाय ढुंगणं चावत्या. बैक टू दिस सीन. हा 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 हा. देखो क्या आते ही हाँ ये लोग वेलकम करने के लिए. Hey. नहीं दिख रहा. क्रिश नो. गोविंदा. अरे नहीं नहीं क्रिसमस बोलो. फ्लैश लगा फ्लैश ऊपर मेरे नहीं तुम्हारे ऊपर. हाँ. अब दिख रहा है. गोविंदा. ये टाइमर क्यों लगा? हाँ, हाँ, वो automatic record हो ऑटोमेटिक रहा है. स्क्रीन ऑफ होता है ना. रिकॉर्डिंग चालू है. बोल भाई अपने बारे में कुछ. क्या बोला? कुछ भी बोल. क्या करता है तू? कहाँ से? नाम बोल. अभी तो टाइमर बहुत. बोल दे. बोल. नहीं नहीं नहीं, वो रिकॉर्ड हो रहा है वो. अरे रिकॉर्ड हो रहा है. बोल. माय नेम इज धर्मेंद्र पवार. आई रीड इन क्लास 11th. हाँ. हिंदी में बोल, मराठी में बोल. मराठी आता है क्या? मेरा नाम धर्मेंद्र पवार है. मैं क्लास 11th में पढ़ता हूँ. और सचिंद्र भाई के साथ क्या करता है? यहाँ थोड़ा हेल्पिंग करता हूँ. अच्छा. और बोल ना भाई का चैनल भाई के वीडियोस बड़े अच्छे हैं सब्सक्राइब करो. बोल. भाई का वीडियो काफ़ी अच्छा है. भाई को सपोर्ट करो, लाइक एंड तू- सब्सक्राइब करो. हाँ. थँक यू. थँक यू फॉर वॉचिंग. थँक यू फॉर वॉचिंग. थँक यू फॉर वॉचिंग नाही अजून थांबा. अजून आहे व्हिडिओ बाकी आहे. थँक यू फॉर वॉचिंग. याने आधीच बाय बाय करून टाकला. इनके मुंह पे फ्लैश मत. याने आधीच बाय बाय करून टाकला. आज डिनर बनतंय आपले सुटकोटीची वरती डायरेक्ट. आणि आज आहे कोंबडी. आज चिकनचा बेत आहे. हॅलो गाईज. हो आपला धर्मेंद्र. बोलो भाई. हेलो गाइस. धर्मेंद्र कांदा भाजतोय जरा. मसाले बिसाले घेऊन तयारी. बघू आज धर्मेंद्र के हाथ का कमाल. मोहित भाई पलीकडं कटिंग चालू आहे. टमाटर. आज चुलीवरचं जेवण. येस. द ओनली किरकिर आय लव. काय करायचं? चिंता है चिंता. किरकिर 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 किरकिर. आणि राईड सुरू केली होती ना, म्हणजे राईडचा प्लॅन सुरू केला होता ना रादर. तर त्यावेळेस जवळपास 7-8 लोक रेडी होते. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की 7-8 लोक रेडी होते. आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल राईड स्टार्ट झाली त्यावेळेस 1 आणि 2 दोघंच राहिलो. आणि जे नाही आले ना, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे स्पेशल, की आम्ही काय करतोय बघा आणि जळा. हे गेलं चिकन त्याच्यामध्ये. फुल पहाडी स्टाईल. टॉम अँड जेरी. हे बघा हे बघा हे का. एक इकडे एक इकडे. दोस्त आहेत दोघं. अरे चेन्नई कैसे इथं चिकन कुक करते. चिकन कुक होत आहे. अच्छा फिर ठीक है करिए.
शेफ सचिंद्र पाल, मोहित आणि गोविंदा, धर्मेंद्र सॉरी. आणि इथं Well चालू आहे done, well done WPL. by DC. And clearly इस ओव्हर ने गेम पलट दिया. आणि हे बघा लेकिन अरे आलं है तो चिकन, आगे मोस्ट वैल्यूएबल प्लेयर बाय टाटा कैपिटल, मेरे डीप एनालिसिस नहीं आ पा रहे हैं. दाल, और सोफी डिवाइन इनके पास चमचा, पर्पल कैप भी है, वो है नंबर 1 पे. मैच है चटनी नंबर 2 आणि पे रोटी. एशले गार्डनर, लिजी ली और फिर नदीम दीगला. भाई कोई इंडियन प्लेयर नहीं है सर.